तुमच्या आयुष्यात सध्या खूप वाईट वेळ चालू आहे का? मग थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कदाचित आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छितात. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतंय, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मनात भीती, डोळ्यात अश्रू. अशा वेळी एक वाक्य मनात घुमतं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. संकट का येतं? स्वामी महाराज सांगतात, संकट माणसाला तोडायला नाही, घडवायला येतं. हे समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. समजा एक छोटंसं बी आहे, ते मातीखाली पुरलं जातं. त्यावर अंधार, वरून माती, पाणी आणि दाब. आपल्याला वाटेल त्याचं सगळं संपलं, पण खरं काय होतं? त्या अंधारातूनच ते रोपटं बाहेर येतं आणि पुढे मोठं झाड बनतं. तसंच आज तुमच्या आयुष्यात जो अंधार आहे तो कदाचित तुमच्या मोठ्या यशाची सुरुवात असू शकतो. म्हणूनच संकटाला घाबरू नका. श्रद्धेची ताकद. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. एक छोटं उदाहरण सांगते. समजा तुम्ही रात्रीच्या वेळी चालत आहात. हातात छोटीशी टॉर्च आहे. ती टॉर्च फक्त 5-10 पावलं दाखवते, संपूर्ण रस्ता नाही दाखवत. पण तुम्ही चालत राहता आणि जसजसे पुढे जाता तसतसा पुढचा रस्ता दिसत जातो. श्रद्धा म्हणजे तीच टॉर्च. संपूर्ण भविष्य दिसणार नाही, पण पुढचं पाऊल दिसेल आणि ते पुरेसं असतं. अपमान आणि संघर्ष. जीवनात कधी ना कधी अपमान होतो, लोक कमी लेखतात. पण स्वामी सांगतात, ज्यांना लोक कमी समजतात त्यांनाच देव मोठं बनवतो. आता आपण एक उदाहरण बघूया. सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा ते ओरडत नाही, पण जास्त तापवल्यावर ते अधिक चमकतं. तसंच तुमच्यावर टीका होते म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात. अपमान हा शेवट नाही, तो उंच भरारीची सुरुवात असू शकतो. कर्माचा नियम. स्वामी महाराज स्पष्ट सांगतात, जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोललात तर त्याच्या बदल्यात प्रेमच मिळेल. एक उदाहरण बघूया. शेतकरी जर आंब्याचं बी पेरतो तर त्याला आंबाच मिळतो, कडू कारलं मिळत नाही. तसंच वाईट विचार पेरले तर आनंदाची अपेक्षा ठेवू नका. आजपासून चांगले विचार पेरा. स्वतःवर विश्वास. कधी कधी आपणच स्वतःला कमी समजतो. मी नाही करू शकत, माझ्याकडून नाही होणार. पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, देव तुमच्यातच आहे. एक उदाहरण बघूया. गरुडाचं पिल्लू जर कोंबड्यांमध्ये वाढलं तर ते स्वतःला कोंबडी समजतं. पण एक दिवस जेव्हा त्याला आकाश दिसतं तेव्हा त्याला त्याची खरी ताकद कळते. तसंच तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर कदाचित अजून तुमचं आकाश पाहिलंच नाही. आत्मविश्वास आणि धैर्य. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला कधी कमी समजू नका, देव तुमच्यातच आहे. कधी कधी आपणच स्वतःला कमी लेखतो. मी काही करू शकत नाही असं म्हणतो. पण स्वामींचा संदेश आहे, तुमच्यात अमर्याद शक्ती आहे. फक्त भीती सोडा, विश्वास धरा. संयम आणि योग्य वेळ. योग्य वेळ आपल्या आल्याशिवाय फळ मिळत नाही. आज मेहनत करा, आज संयम ठेवा, उद्याचं यश तुमचं असेल. जीवनात घाई केली तर पश्चाताप होतो, संयम ठेवला तर समाधान मिळतं. डोळे मिटा, मनात स्वामींचं नाव घ्या.
तुमच्या सर्व चिंता, सर्व भीती, सर्व वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनात एकच वाक्य घुमू द्या, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे त्यांचं कधीच वाईट होत नाही. म्हणूनच जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, तरीही कधीही घाबरू नका. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. जेव्हा मन खचेल, जेव्हा मार्ग दिसणार नाही, तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्या आणि लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं मन मजबूत होईल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.